स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचा गोड पापड। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। तर यासाठी मी साधारणतः 1 ते 1.5 किलो आंबे घेतलेले आहे, छान असे शेतातून आणलेले। आंबा नरम नको असायला हवा, थोडे कडकच पाहिजे आंबे। तर यासाठी मी 1-1.5 किलो आंबे घेतलेले आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं उकडून घ्यायचे आहे। त्यानंतर आंबे आपले छान उकळले गेलेले आहे, बघू शकता। आता आंब्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि कोय काढून घ्यायची आहे। आंबे थोडे गरम आहेत, थंड झाले की आपण त्यातील गर काढून घेऊ। तर अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आणि कोई सकट गंजामध्ये ठेवायचा। आणि आपल्याला हे साल फेकायची नाही आहे, कारण सालीला बऱ्यापैकी गर असतो, तो चमच्याने काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सर्व आंब्याचे आपण साल काढून घेऊया। बघू शकता त्या सालीचा पण बऱ्यापैकी गर निघतो, कुठेही वाया जात नाही। आणि या साली आपण पाण्यामध्ये जर अशा पिळून घेतल्या तर आमरस पण होईल त्याचा। तर गोड पापड करण्यासाठी आंबे जास्त आंबट नको असायला हवे, तर त्यासाठी एक साखर आंब्याचा आंबा मिळतो, तर तो आंबा आपल्याला वापरायचा आहे। आणि जर नसेल तरी तुम्ही साधे आंबे घेऊ शकता, फक्त मग साखर थोडी जास्त लागेल। तर अशा पद्धतीने सर्व याचा गर काढून घेतलेला आहे मी, तो आता व्यवस्थित आपण फेटून घेऊ। आता यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 वाटी साखर घालायची आहे। हा गोड पापड छान लागतो खायला आणि तोंडाला पण छान चव येते। याच पद्धतीने मीठ टाकून पण होतो पापड, त्याची पण रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे। आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात आंबे मिळतात, तर हा वर्षभराचा पापड आपण साठवून करून ठेवू शकतो, तो खराब होत नाही। पण ज्या घरामध्ये लहान मुले असतील तर तो वर्षभर तर टिकणारच नाही, कारण खायला इतका छान लागतो की मुले रोज घेतात आणि आवडीने खातात। यामध्ये आता मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 वाटी साखर आता हे व्यवस्थित फेटून घेऊ। आणि आता आपल्याला हे एका कापडावर टाकायचं आहे। इथे परातीमध्ये ओला कापड घेतलेला आहे। परातीपेक्षा जी परडी असते त्याच्यामध्ये लवकर सुकल्या जातो, पण आता परडी अवेलेबल नसल्यामुळे मी परातीमध्ये काढून घेतला आणि त्यावर एक ओला कापड घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे। जर तुम्हाला छोटे पापड पाहिजे असेल तर तुम्ही छोटे छोटे पण करू शकता। तर अशा पद्धतीने मी परातीमध्ये हा मिश्रण प्रेस करून घेते सर्व, आणि अशा पद्धतीने एक मोठा पापड केलेला आहे। आता आपण हा उन्हामध्ये साधारण 3 ते 4 दिवस याला वाळवायचा आहे। उन्हामध्ये याला ठेवून देऊ आणि 3-4 दिवस वाळत घालायचं आहे। आता 3-4 दिवसांनी बघू शकता आपला पापड छान असा सुकलेला आहे। तर साखर असल्यामुळे हा एकदम असा सुकलेला वाटणार नाही तुम्हाला। याला तुम्ही ते आंबा पापडी पण म्हणू शकता। बघू शकता तो लगेच निघून येतो, साखरेमुळे थोडा ओलावा असतो याला। तर अशा पद्धतीने आपला हा गोड आंबा पापड तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघू शकता छान अशा पद्धतीने आपण आंबा पापड तयार केलेला आहे आणि अलगद हलक्या हाताने काढायचा आहे, म्हणजे तो तुटणार नाही। याला तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये किंवा पाटोळीसारखं कट करू शकता, किंवा असा जरी ठेवला तरी चालेल। या मग सर्वांनी आंबा पापड खायला। बाय बाय।